एकमेकांसमोर प्रेम तरी व्यक्त केलं का तुम्ही? प्रेम हा प्रकारच नव्हता ना. आणि संधी नव्हती, तसं मनात विचार आले नाही. संधी दिली तर कसं व्यक्त कराल? आता मग रुटीनची जी पद्धत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो. क्या बात आहे. आणि तुम्ही? माझं तेच आहे, तुमच्यावर प्रेम करते मी. त्यांनी मस्त सांगितलं मी प्रेम करते, पण त्यांच्याकडे बटन आहे, ते मांडीवर हात ठेवले की म्हणजे मी प्रेम करते पण गप्प राहा असं. बरं, मला आता तुम्हाला विचारायचं की आता या ठिकाणी मी काही प्रश्न विचारणार, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी देतात आपण बघूया. घ्या, दोघांचीही प्रश्नांची उत्तरं जर समान आली तर बक्षीस मिळणार. आजीनी तयार केलेला आजोबांचा आवडीचा गोड पदार्थ. दाखवा. पुरणपोळी. अभिनंदन. लग्नानंतर पनवेलमध्ये पहिल्यांदा कुठे फिरायला गेले? दाखवा. एसटी स्टँड. तुम्ही कुठे गेला होता? गणपतीला, मडला. फिरायला नाही. आजींच्या दोन्ही हातात मिळून किती अंगठ्या आहेत? लिहा. आजीकडे न बघता लिहा. दोन्ही हातात. दाखवा समोर दोघांनी. 3. किती आहेत? 5. दाखवा आता बघूया, आपण मोजूया. 2. हा, आजोबांचा दोष नाही. उत्तर जरी चुकलं तरी प्रत्येक वेळेला आजी डाव्या हातानेच बोलू नका, हा आवाज कंट्रोल करते ना, त्यामुळे 3च दिसतात. आजोबांनी आजीला दिलेली पहिली भेटवस्तू. चला दाखवा. अभिनंदन. बरं, पुढचा प्रश्न. मुलांपैकी किती मुलं तुम्हाला? 5. प्रश्न हा आहे, 2 मुलगे 3 मुली. बरं, या 5 जणांपैकी सगळ्यात जास्त मार कोणी खाल्ला आहे? लिहा. काय आनंदाचा विषय असल्यासारखे हसले. दाखवा. रुपेश म्हणजे कोण? 100% मानू. नाही, यांच्या सगळ्यांच्या वाटेने ना, सगळ्यांना प्रोटेक्ट करण्याकरता मी जबाबदारी घ्यायचो होती. म्हणजे तुम्ही शांत होता, सगळे मस्तीखोर होते. शांत नाही, व्रात्यपणा करण्यात मजा असते, ती मजा पण मी घ्यायचो आणि यांना वाचवायचो पण आणि मार पण खायचो. पण दोघांपैकी हात कोणाचा लागतो? वारंवार आई मारायची, पण म्हणजे सव सुनार की एक लोहार की तसा प्रकार पप्पांचा. कधीतरी मी मारणार. बरं, आता सगळ्यात जास्त कोणाला घाबरता? बायकोला. 3 उत्तरं बरोबर आली, त्यामुळे 1500 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.